सचिन सोनकांबळे हत्या प्रकरण, नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 4-5 लाख रुपये तुम्ही घ्या. माझ्या भावाचं कसं आहे गेलेलं आहे. मी म्हणलं माझा भाऊ तुम्हाला येत नाही, मला पैशाची गरज नाही, मला भाऊ पाहिजे. माझ्या लहान भाऊ होता सर्वांमध्ये, माझ्या भावाला न्याय द्या, मला पैशाची गरज नाही, त्याला कठोरात कठोर सजा द्या, शिक्षा द्या, 1800 करा म्हणून त्यानं मला मुदत दिली. आता साहेबांसोबत मी पुण्याला जाणार आहे. गेल्याच्या नंतर असं तिथं जाऊन साहेबांना जे तिथे त्याच्या पोलीस स्टेशनला जे म्हणले ते रेकॉर्डिंग काढावं, 1800 करतो म्हणलेली आणि मी त्याच्यात जर नाही म्हणलं तर मग मला दोषी द्यावं, कारण का त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, मला न्याय पाहिजे. माझ्या भावाचा प्रयाण केला, मला पैशाची गरज नाही. प्रशासनाला एवढी विनंती आहे की माझ्या भावाला जे घडलं आहे ते दुसऱ्या पुन्हा ड्रायव्हरला घडून यायला कठोर सजवर द्यावं, एवढीच विनंती आहे. माझा भाऊ आज इथून गेला ते पुण्याला, त्यांना आज कमी 10 वर्षाला तरी गेला काम. तर आज मला सांगतो की आमचा भाऊ फक्त येऊन जाऊन आई वडिलाला सगळ्याला कॉन्टॅक्टमध्ये होता. आमचा 4 दिवस आम्हाला कॉन्टॅक्ट येणं गोष्टीला नाही, पार्किंग लावून टाकलं, तिथे व्हिडिओ त्याने तपासावं आणि मला जे व्हिडिओ कॉल करतं तिथे रेकॉर्डिंग नाही. त्याच्यामुळं एवढंच आहे की प्रशासनाला विनंती आहे माझ्या भावाला न्याय मिळावा. आम्हाला पैशाची काही जरूरत नाही. आमच्या भावाच्या जे दोषी आहेत त्याला कठोरात कठोर सजा द्यावा, 1800 गुन्हा दाखल करावा ही प्रशासनाला विनंती. त्यांना मोबाईलसुद्धा नाही, मोबाईलवालासुद्धा म्हणला मला 3000 रुपये द्या, 3000 द्या. पोलीस स्टेशनला मी सांगितलं बा माझ्या भावाचे 3000 रुपये मागायला आहे. त्यानं ट्रॅकमध्ये मोबाईल टाकलो म्हणजे अजून भावाचा फोन लागायला आहे, कोणी उचलत नाही, काही नाही. 2 आरोपी फरार, 2 आरोपी त्याच्या जवळच राहतं, ते सुद्धा आज स्टेटस बघत आहेत माझं काय टाकलेलं आहे. मग ते कसे आरोपी आता आपण इथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं, काय मागणी आहे म्हणून? माझं म्हणणं एकच आहे की साहेबांना मला तिथून ऐकून घ्या. मी आज भावासाठी मी एक फिर्यादी म्हणून आहो आणि मी समजा उदाहरणार्थ की 1800 त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याच्यानंतर मला जे 302 केल्याच्यानंतर मला एखादी मी जर गेलो फिर्यादी म्हणून मला जर पेशीला बोललं तर माझ्यासुद्धा जीवाला धोका. माझं तिथं कोणी नाही. ते साहेबांनी इकडे इकडे कोर्टात केस आणावं, माझं तिथं कोणी आईला घेऊन जाणार नाही, मी वडिलाला घेऊन जाणार आहे. फिर्यादी मी आहो. मला तर त्यानं कुठं आज माझ्या भावाला मारलं, मला मारल्यावर प्रशासन जिम्मेदार आहे काय, याचंच प्रशासनानं दखल घ्यावं.